गुरुं नौमि साखरी नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव। श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। कठोपनिषदामध्ये प्रथम अध्याय तृतीय वल्ली चालू आहे। इंद्रियाचे तारतम्य नचिकेताला यमधर्मराज सांगतात, इंद्रियेभ्यः परा ह्यर्था अर्थेभ्यश्च परं मनः मनसस्तु परा बुद्धिर्बुद्धिरात्मा महान् परः। महतः परं व्यक्तम् अव्यक्तात् पुरुषः परः पुरुषान्न परं किंचित् सा काष्ठा सा परागती। महत् तत्वापेक्षा अव्यक्त मूल प्रकृती पर आहे आणि अव्यक्तापेक्षा पुरुष पर म्हणजे पलीकडचा श्रेष्ठ आहे। त्या पुरुषापेक्षा पलीकडे कोणीही नाही, श्रेष्ठ कोणीही नाही। तीच सूक्ष्मत्वाची पराकाष्ठा आहे, हद्द आहे। त्यात उत्तमात उत्तम श्रेष्ठ गती आहे। तीच काय आहे? उत्तमात उत्तम अशी श्रेष्ठ गती आहे। महत्त्वाच्या पलीकडे सूक्ष्म प्रत्यगात्म स्वरूप आणि सर्वापेक्षा अव्यक्त जे सर्व जगाचे बीजभूत अव्यक्त नाम रूपाचे अधिष्ठान आहे। संपूर्ण कार्यकारण शक्तीचे अव्यक्त अव्याकृत आकाशादी नावाने ज्याचा निर्देश केलेला आहे। वडाच्या बियात जशी संपूर्ण वडाच्या झाडाची शक्ती राहते, तसा परमात्म स्वरूपामध्ये ओतप्रोत भावाने आश्रित आहे। त्या अव्यक्ताच्या अपेक्षेने सगळ्या कारणाचे कारण आणि प्रत्यगात्म स्वरूप असल्यामुळे पुरुष पर आहे, सूक्ष्म आहे, महान आहे। तो सगळ्यात एक रूपाने असल्यामुळे पुरुष म्हणतात। त्याच्यापेक्षा पर कोणीच नाही, कारण चिदघन स्वरूप पुरुषाहून भिन्न वस्तूच नाही। म्हणून तोच सूक्ष्मत्व महत्व आणि प्रत्यगात्माची सीमा तोच आहे। इंद्रियापासून सुरू होऊन आत्म्यापर्यंत सूक्ष्मत्वाची समाप्ती होत असते। या मार्गाने प्रवास करणारे संसाराधिकांची जन्म मरणाऱ्यांची पर ही उत्तम गती आहे। ज्या गतीला म्हणजे भगवंताला प्राप्त झाल्यानंतर तो पुन्हा परत येत नाही। या जन्ममृत्यूच्या संसारात परत वापस येत नाही। यद्गत्वार निवर्तन्ते तद्धाम परमं मम। भगवान गीतेमध्ये सांगतात की माझ्या त्या धामाला प्राप्त करून घेतल्यानंतर त्या जीवाला पुनरावृत्ती नसते। इथे शंका आहे, जर गती आहे तर त्यामधून तिथून अगती सुद्धा असावी, म्हणजे जाणे आहे तर येणे सुद्धा असावे। मग ज्याच्यापासून परत जन्म होत नाही असे का म्हटले आहे? तर याचं समाधान सांगतात की हा दोष नाही, की तो गेल्यानंतर परत वापस येत नाही, हा दोष नाही। सर्वांच्या प्रत्यगात्मा असल्यामुळे आत्म्याच्या ज्ञानालाच आत्मज्ञानालाच अविचारिकतेने गती म्हटलेले आहे। तसेच इंद्रिय मन आणि बुद्धीने आत्म्याचे परत्व दाखवून त्याचे प्रत्यगात्म तत्व तो प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रगट आहे असे दाखवलेले आहे। तो परमात्मा सगळ्याच्या अंतःकरणामध्ये एक रूपाने प्रगट आहे हे दाखवलेले आहे। कारण जो जाणारा आहे तो आपल्याहून भिन्न अनात्म आणि अप्राप्त ठिकाणी जावे लागते। जो जाणारा असतो तो स्वहून भिन्न असतो, आपल्याहून भिन्न असतो। परत तो अनात्मा असतो, तो मी नसतो।
आणि जिथं जायचं ते स्वरूप, ते ठिकाण आपल्याहून भिन्न असतं. म्हणून याउलट तो आपल्याकडेच येत जात नाही आणि आत्मा मात्र आपल्याकडं येत जात नाही. ती अनात्म वस्तू आपल्याकडं परत येते आणि परत आपल्यापासून जाते, पण आत्मवस्तू, आत्मस्वरूप हे आपल्यालाच त्याच्याकडं जायचं आणि परत तिथून वापस जाणं नाही. म्हणजे नित्य प्राप्ताची प्राप्ती आहे. याउलट तो आपल्याकडेच येत जात नाही. या विषयात संसार मार्गातून जन्ममृत्यूच्या बंधनातून पार पडण्याच्या इच्छित पुरुष जन्ममरणातीत होतो असे श्रुती प्रमाण आहे. पुरुष सर्वांचा प्रत्येगात्मा आहे हेच पुढे श्रुती सांगते. आता आत्मा सूक्ष्म बुद्धी ग्राह्य आहे हे यमधर्मराज नचिकेताला सांगतात. ईश सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते दृश्यते त्वग्रयया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. संपूर्ण भूतात लपलेला हा आत्मा प्रकाशमान होत नाही. हा तर सूक्ष्मदर्शी पुरुषाकडून आपल्या तीव्र आणि सूक्ष्म बुद्धीनेच पाहता येतो. हा पुरुष मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व भूतात गूढ म्हणजे लपलेला आहे. हा पुरुष पाहणे, ऐकणे असे कर्म करणारा अविद्या मायाने झाकलेला आहे. सर्वांच्या अंतरात्मा स्वरूप असल्यामुळे आत्मा कोणासाठी प्रकाशित होत नाही. ही माया सुद्धा गंभीर, दुस्तर आणि विचित्र आहे. या मायामुळे संसारातील सर्व जीव वास्तविक वस्तुतः परमात्म स्वरूप असून सुद्धा शास्त्र आणि सद्गुरूकडून तसा बोध करून सुद्धा मी परमात्मा आहे या तत्वाचा, या बोधाचा स्वीकार करत नाही. उलट शरीर, इंद्रिय या संघातासारखे, घटासारखे, घट जसा दृश्य आहेत, त्यांना न सांगताच मी यांचा मुलगा आहे या तत्वाचा या प्रकारे आत्मभावाने समजून घेतात. मी यांचा मुलगा आहे, मी यांचा जावई, हे समजून घेतात. इथं सांगावं लागतं का? नाही सांगावं लागत. मी यांचा मुलगा आहे या प्रकारे आत्मभावाने समजून घेतात. त्या मायेमुळेच हे सर्व जगत भ्रांत होत आहे. योग मायेने आवृत्त झालेला मी सर्वांसाठी प्रकाशित होत नाही अशीच ही स्मृती सुद्धा आहे. इथे शंका आहे, परंतु त्याला जाणल्यानंतर पुरुष शोक करत नाही आणि तो गूढ आत्मा प्रकाशित म्हणजे ज्ञात म्हणजे जाणला जात नाही. हे तर विपरीत बोलणे आहे की एकीकडे तुम्ही सांगता की त्याला जाणल्यानंतर तो पुरुष शोकरहित होतो आणि एकीकडे सांगतात की तो गूढ आहे म्हणजे जाणला जात नाही. मग ह्याचा कसा तारतम्य कसा करायला लावायचा, ह्याचा मेळ कसा बसवायचा? याचं समाधान सांगतात. गोष्ट तशी नाहीये. आत्मा अशुद्ध बुद्धी पुरुषासाठी जाणल्या जात नाही. ज्याचं चित्त अशुद्ध आहे त्याला आत्मा जाणल्या जात नाही. म्हणून असे सांगितले की तो प्रकाशित होत नाही. म्हणून सांगितलेलं आहे की तो प्रकाशित होत नाही. तो तर संस्कारी आणि तीक्ष्ण धारधार नौकासारख्या सूक्ष्म होईल अशा एकाग्रतेने आणि सूक्ष्म वस्तूच्या निरीक्षणात लागलेल्या तीव्र बुद्धीनेच लक्षात येतो. तो कोणाला लक्षात येतो यावर यमधर्म सांगतात नचिकेताला. सूक्ष्मदर्शीला तो लक्षात येतो. इंद्रियाहून त्याचे विषय सूक्ष्म आहेत. या पद्धतीने सूक्ष्म परंपरेचा विचार केल्यावर ज्याचे पर म्हणजे लक्ष सूक्ष्म वस्तूला पाहण्याचा स्वभाव झाला तो सूक्ष्मदर्शी आहे. त्या सूक्ष्मदर्शीला तो लक्षात येतो असा त्याचा भावार्थ आहे. आता यमधर्म यमराज मृत्यूदेवता नचिकेताला लय चिंतन सांगतात. यच्छेदवागा मनसी प्राज्ञसः तद्यथ्यचेद ज्ञानसी आत्मनि ज्ञानम आत्मनि महती नियच्छेत तद्यच्छेत शांत आत्मनि.
यासाठी विवेकी पुरुष वाणीला मनामध्ये स्थिर करून त्याचे प्रकाश रूप बुद्धीमध्ये लय करतो. त्यानंतर बुद्धीला महत्त्वामध्ये लीन करतात आणि महत्त्वाला शांत आत्म्यामध्ये नियुक्त करतात. वाणीचा मनात, मनाचा ज्ञानात प्रकाश स्वरूप बुद्धीला आत्म्यात लीन करावे, कारण बुद्धी मन इंद्रियात व्याप्त आहे. त्या ज्ञानस्वरूप बुद्धीला प्रथम विकार महान आत्म्यात लीन करावे, म्हणजे प्रथम उत्पन्न झालेल्या महत्त्वासारखा आत्म्याचा स्वच्छ स्वभाव विज्ञान प्राप्त करावे आणि महान आत्म्याला, ज्याचे स्वरूप संपूर्ण विशेषांनी रहित आहे आणि जो अविक्रिय सर्वांतर आणि बुद्धीच्या संपूर्ण अनुभवाचा साक्षी आहे, त्या मुख्य आत्म्यात लीन करावे. यमधर्म नचिकेताला सांगतात, मृग तृष्णा म्हणजे हरणाची तहान भागवणे, रज्जू म्हणजे दोरी आणि आकाश यांचे ज्ञान झाल्याने ज्याप्रमाणे मृगजळ, रज्जू सर्प आणि आकाश मालिन्याचा बोध होतो. आकाश मळालेले आहे का? नाही. त्याचप्रमाणे मिथ्या ज्ञानाने प्रतीत होणारा समस्त प्रपंच म्हणजेच नामरूप आणि कर्म या तिन्हीचा जो क्रियाकारक आणि फळरूपच आहे, यांना आत्मस्वरूपाच्या यथार्थ ज्ञानाने आत्म्यात लीन करून मनुष्य स्वस्थ शांत चित्त आणि कृतकृत्य होतो. असे करण्यासाठी यमधर्म साक्षात्कार व्हावा म्हणून उपदेश करतात. आत्मसाक्षात्कार होण्यासाठी जीवाला यमधर्म मृत्यूदेवता नचिकेताला उपदेश करतात. उत्तिष्ठता जाग्रत प्राप्य वरान् बोधात् शूरस्य धाराणिशिता दुरत्ययः दुर्गम पथस्तत् कवयो वदन्ति दुर्गम पथस्तत् कवयो वदन्ति. अरे अविद्याग्रस्त सांसारिक लोकांनो, उठा, आत्म ज्ञान प्राप्त करून घ्या, अज्ञान निद्रेमधून जागे व्हा आणि श्रेष्ठ पुरुषांना शरण जाऊन ज्ञान प्राप्त करून घ्या. भगवंताला जाणून घ्या. ज्याप्रमाणे सुरीची धार तीक्ष्ण व दुस्तर असते, त्याचप्रमाणे भगवत प्राप्तीचा मार्ग सुद्धा कठीण व दुस्तर आहे, असे संत व ज्ञानी लोक सांगतात. अरे अनादि अज्ञानाने झोपलेल्या जीवांनो, उठा, आत्मज्ञानाच्या अभिमुख व्हा आणि भयानक अज्ञान निद्रेतून जागे व्हा. संपूर्ण अनर्थाचे बीज त्या अज्ञान निद्रेचा नाश करा. म्हणून साधुसंत सांगतात, उठा, जागे व्हा रे आता. स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. आता जाग व्हा. ही जाग होण्याची वेळ आहे. मनुष्य देह म्हणजे जाग होता येतं इथं. म्हणून जाग रे जाग दादा, मोठी गडद अंधारी, घर ते सामसुम चोर बैसले दारी. नाथ महाराज सांगतात की चोर दारातच बसलेला आहे. गाफील निजता गा नेईल गाठोडी सारी, मग तुझी जोड कैची तू करशील मजुरी. लक्ष 84. योनीमध्ये तुला जन्म मृत्यूच्या दुःखात फिरत फिरत अशी मजुरी करावी लागेल. ती वेळ न येऊ देण्यासाठी तू आत्ताच जागा हो. म्हणून जागे बाहेर आत निजेले. हा जीव जागे बाहेर म्हणजे देहावर जागा आहे आणि आत्मस्वरूपावर झोपलेला आहे. आणि संत मात्र आत्मस्वरूपावर जागे आहेत आणि देहावर झोपलेले आहेत. म्हणून कोणत्या प्रकाराने या अज्ञान निद्रेचा नाश करायचा ते सांगतात. श्रेष्ठ आत्मज्ञानी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू सद्गुरूजवळ जाऊन त्यांनी केलेल्या तत्वम असी या महावाक्याच्या उपदेशातून ते ब्रह्म मी आहे, अहम ब्रह्मास्मी, मी तोच आहे, अयम आत्मा ब्रह्म, आत्ता इथे कानाद्वारे शब्दाला जाणणारा मी ब्रह्मरूप आहे, पण शरीर श्वास इंद्रिय अंतकरणाहून वेगळा आहे. प्रज्ञानम ब्रह्म, बुद्धीला आणि बुद्धीच्या विषयांना प्रकाशन करणारा मी
बुद्धीचे अधिष्ठान रूप ब्रह्म आहे. सकलार्थमती प्रकाशू. ज्ञानोबराय सांगतात, देवा तुझी गणेशू. हे शब्दाला कानातून जाणणाऱ्या देवा, तू इंद्रियांच्या समूहांचा अधिष्ठान ईश आहे. गण म्हणजे समूह आणि ईश म्हणजे ब्रह्म. असा श्री गणेश तू आहे आणि त्या तुला ज्ञानोबराय नमस्कार करत आहेत. असे जाणून घ्या, त्याची उपेक्षा करू नका. असे आईसारखे श्रुती माऊली कृपापूर्वक सांगत आहे. कारण ती ज्ञेय वस्तू अत्यंत सूक्ष्म बुद्धीचाच विषय आहे. सूक्ष्म बुद्धी कशी असती यावर धर्मराज मृत्यूदेवता सांगतात, ज्याप्रमाणे लावलेल्या सुरीला धार तीक्ष्ण असते आणि त्याच्यावर चलणे अत्यंत कठीण आहे, त्याचप्रमाणे हा आत्मज्ञानाचा मार्ग खूपच दुष्प्राप्य आहे. असे कवी बुद्धिमान पुरुष सांगतात. एकंदरीत सांगण्याचा अभिप्राय हाच आहे की ज्ञेय जे जाणायचे आहे ते अत्यंत सूक्ष्म तत्व असल्याने ते जाणणे अत्यंत कठीण आहे असे जाणकाराचे मत आहे. त्या ज्ञेयाची अत्यंत सूक्ष्मता कशा प्रकारे आहे यावर यमधर्म सांगतात, हे नचिकेता, शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 विषयामुळे वाढलेले इंद्रिय व संपूर्ण इंद्रियांची विषयभूत ही पृथ्वी स्थूल आहे. असेच हे शरीरही स्थूल आहे. त्यातील गंधातील गुणातील एकाचा नाश झाल्याने पाण्यापासून आकाशापर्यंत 4 भूतात सूक्ष्मत्व, महत्व, विशुद्धत्व आणि नित्यत्व यांचे तारतम्य पाहिले. परंतु स्थूल असल्यामुळे गंधापासून शब्दापर्यंत हे सर्व विकार नाहीत. त्यांच्या सूक्ष्मत्वाधिक निरतिशयत्वाच्या विषयाबद्दल, निरतिशयत्वाबद्दल काय सांगायचे हे पुढच्या श्रुतीत सांगितलेले आहे. निर्विशेष आत्मज्ञानाने अमृत तत्वाची प्राप्ती. अशब्दम स्पर्शम रूपम अव्ययम तथा रसम नित्यम गंधम वच्चयत अनाद्यम अनंतम महता परम ध्रुवम निचायतन मृत्यु मुखात प्रमुच्यते. जे अशब्द, अस्पर्श, अरूप, अव्यय तथा रसहीन, नित्य आणि गंधरहित आहे, जे अनादि अनंत महत तत्वाच्याही पलीकडचे व निश्चल ध्रुव म्हणजे आढळ आहे, त्याला जाणल्यानंतरच साधक साध्याला प्राप्त होतो व मृत्यूच्या दाढेतून सुटतो. जो अशब्द, अस्पर्श, अरूप, अव्यय, अरस, नित्य आणि अगंध युक्त आहे अशी ज्याची व्याख्या केली जाते ते ब्रह्म अविनाशी आहे. कारण जो पदार्थ शब्दादी गुणांनी युक्त असतो त्याचा नाश होतो. ज्याला शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे गुण आहेत ते सगुण आहे. सगुणाला कळत नाही हे सर्वानुभूत आहे. ज्याला कळते त्याला गुण नाही म्हणून तो निर्गुण आहे. आणि आपल्याला कळते हा आपला अनुभव आहे म्हणून आपण निर्गुण आहोत. आता लोक, भोग, शरीरे हे तामस गुण आहेत. प्राण, कर्मेंद्रिय हे राजस गुण आहेत. ज्ञानेंद्रिय, अंतकरण हे सात्विक सगुण आहेत. आणि आपण निर्गुण चैतन्य आहोत. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, त्रिगुण आसार निर्गुण हे सार. हे म्हणजे आत्ता इथं हे तामस, राजस, सात्विक सगुण आसार आहेत आणि आपण निर्गुण चैतन्य आत्ता इथे सार आहोत. म्हणून फलकट तो संसार, येथे सार भगवंत म्हणजे आपण सार रूप हरी आहोत आणि संसार भुसासारखा आसार आहे. म्हणून आसार सारासाराचा विचार करणे हाच हरिपाठ आहे. ब्रह्म निर्गुण असल्यामुळे अव्यय आहे, त्याचा नाश होत नाही म्हणून नित्य सुद्धा आहे. कारण ज्याचा नाश होतो ते अनित्य आहे. भ्रांती ते पाही आसारता
तरी सार ते स्वभावता नित्य जाणे. माऊली सांगतात, देखे सारासार विचारिता. सार आणि आसाराचा जर विचार करत पाहिलं आपण, तर भ्रांती ते पाही आसारता. ही जे आसार रूप आहे संसार, ती भ्रांती आहे. तरी सारते स्वभावता नित्य जाणे, आणि सार रूप हरी नित्य आहे. जे सार आहे ते नित्य आहे, म्हणून अनादि आहे. याचे कारणच नाही, म्हणून नित्य आहे. ज्याला आदि आहे ते कार्यरूप असल्यामुळे अनित्य आहे, आणि तो आपल्या कारणात लीन होत असतो. तो आपल्या कारणामध्ये लीन होत असतो, पृथ्वी वगैरे. परंतु आत्मा सर्वांचे कारण असल्याने अकार्य आहे, आणि अकार्य असल्यामुळे नित्य आहे. त्याचे कोणीच कारण नाही की ज्याच्यामध्ये तो लीन होईल. अशा प्रकारे हा आत्मा अनंत सुद्धा आहे, ज्याचा अंत म्हणजे कार्य अधिष्ठान अविद्यमान आहे, त्याला अनंत म्हणतात. फळादी कार्याचे उत्पन्न झाल्यामुळे बीज अनित्य आहे. बीजाचा नाश होतो आणि कार्यरूप वृक्ष होतो. वृक्षही नष्ट होतो आणि बीजही नष्ट होते, म्हणून ते अनित्य आहे. परंतु ब्रह्माला अंतत्व नाही, म्हणून ते नित्य आहे, अनंत आहे. नित्य ज्ञान स्वरूप असल्याने बुद्धी संज्ञक महत्त्वाहूनही परे म्हणजे विलक्षण आहे. कारण ब्रह्म सर्वांच्या भूतांच्या अंतःकरणात प्रगट असून सर्वांचा साक्षी आहे. ही गोष्ट एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मान प्रकाशते या मंत्रातून सांगितलेली आहे. याप्रमाणे ते ध्रुव म्हणजे कुटस्थ नित्य आहे. त्याची नित्यता पृथ्वीसारखी सापेक्ष नाही, ते निरपेक्ष नित्य आहे. त्या ब्रह्माला याप्रमाणे आत्मस्वरूपाने जाणून साधक मृत्यूच्या मुखातून अविद्या, काम आणि कर्मरूप मृत्यूच्या पंजातून मुक्त होतो. माया उपाधीमुळे ईश्वर व्यापक पण परोक्ष आहे, आणि जीव अज्ञान उपाधीमुळे अपरोक्ष पण परिच्छिन्न आहे. सुखदुःखादी संसार धर्म हे अंतःकरणाचे आहेत, आणि उपाधीत भेद आहे, आणि उपाधी खोटी आहे. म्हणजे वास्तविक उपाधीचा त्याग करून ऐक्य आहे, पण उपाधी खोटे म्हणून भेद खोटा आहे. उपाधीचा त्याग करून ऐक्य आहे. ईश्वराच्या कार्यावरून तो आहे असे परोक्ष मानतो आपण. तो व्यापक आहे. जीव अल्प अपरोक्ष आहे, कारण मी आहे हे प्रत्यक्ष अनुभव आहे प्रत्येकाला. यात खोटा भेद म्हणजे वास्तविक अभेद आहे. म्हणजे दिसायला भेद आणि असायला अभेद आहे. म्हणजे दुःखच खोटं आहे. मग खोटे दुःख निवारण करण्याचे काय करायचं? आता खोटं दुःख कसं निवारण करावं? आता दुःख निवृत्त करण्याची गरज आहे का दुःख खोटं आहे असं लक्षात घेण्याची गरज आहे. जसं मंथन केल्यावर लोण्यामध्ये ताक दिसते, पण ते ताक आता लोण्यामध्ये मिसळत नाही. तसे कल्पित भेदाने आत्मस्वरूपाची हानी किंवा लाभ होत नाही. संसार दिसतो, पण आत्मस्वरूपाला लाभ हानी होत नसते. म्हणून स्वप्नातली बायको मेली, मग सकाळी उठल्यावर तो फडकं बांधतो का मडके धरतो? फडकही बांधत नाही, मडकही धरत नाही, फक्त ओळखतो की रात्री पडलेलं स्वप्न खोटं होतं. तसं ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहिता. तसे गुरुमुखातून महावाक्याचा उपदेश झाल्यावर तो सर्वांच्या अंतःकरणात प्रगट असलेला ब्रह्म परमात्मा, त्याला मैं यही हूं ऐसा जानो, ना देखो ना करो. कारण सगुण साक्षात्कार वाट पाहायला लागलो आपण की देव कधी दिसन, सगुण साक्षात्कार कधी होईल. आणि योग याग करणारे करायला लागले, उपासना करायला लागले. मग करण्यामध्ये वेळ चालला,
म्हणून इथं करायचं नाही आणि पाहायचं नाही, तर इथं फक्त जाणून घ्यायचं. मैं यही हूं ऐसा जानो, असं जाणायला सांगितलेलं आहे. आता या ज्ञानाची महिमा सांगतात. नाचिकेतम उपाख्यानम मृत्यू प्रोक्तन सनातनः उक्त्वा श्रुत्वा च मेधावी ब्रह्मलोके महीयते. नचिकेतामुळे प्राप्त आणि मृत्यूदेव धर्मराजांनी सांगितलेल्या या सनातन विज्ञानाला सांगणारा व ऐकणारा बुद्धिमान पुरुष ब्रह्मलोकात महिमावान होतो. नचिकेताकडून मिळालेली व यमराजांनी सांगितलेल्या या 3 वल्लीच्या आख्यानाला, जी वैदिक असल्यामुळे सनातन चिरंतन आहे, ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणे सो ब्राह्मणः, जो ब्रह्मतत्व अपरोक्षाने जाणतो, आत्मरूपाने जाणतो, तो ब्राह्मण आहे असं लक्षण केलेलं आहे. किंवा सद्गुरूच्या मुखातून ऐकतो, तो बुद्धिमान पुरुष ब्रह्मलोकात म्हणजे ब्रह्मच लोक आहे, त्यात महिमावान होतो, म्हणजे सर्वांचे आत्मस्वरूप होऊन उपासनीय होतो. यैमं परमं गुह्यं श्रावयेद ब्रह्म संसदि प्रयतः श्राद्धकाले वा तदाननत्याय कल्पते. तदाननत्याय कल्पयति. जो पुरुष या परमगुह्य ग्रंथाला पवित्रतेने ब्राह्मणाच्या सभेत किंवा श्राद्ध काळात ऐकवितो, त्याचे ते श्राद्ध अनंत फल देते, अनंत फल देणारे होते. जो कोणी पुरुष या परम श्रेष्ठ आणि गोपनीय ग्रंथाला पवित्र होऊन ब्राह्मणाच्या सभेत किंवा पितृपक्षात जेवायला बसलेल्या ब्राह्मणासाठी पाठ रूपाने किंवा अर्थ सांगतो, त्याचे ते श्राद्ध अनंत फल देणारे ठरते. या अध्यायाच्या समाप्तीसाठी तदाननत्याय कल्पते हे वाक्य 2 वेळा सांगितलेले आहे. अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. इथे आपल्या कठोपनिषदामध्ये प्रथम अध्याय आणि तृतीय वल्लीची समाप्ती झालेली आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान